समर्थ दासबोधामध्ये सांगतात, सुभूमी आणि उत्तम कण पण उगवेना पर्जन्य विण. भूमी उत्तम पाहिजेच म्हणून ती पहिल्या दिवशीची प्रस्तावना. पण उगवेना पर्जन्य विण, उरलेले 4-5 दिवस जे ऐकायचे आपल्याला, ती साधना नक्की काय करायची आहे. अमुक अमुक एक जप मी करतोय, अमुक अमुक एक गोष्टी मी करतोय, त्या सुरूच ठेवायच्या. येशू ख्रिस्तांचं एक सुंदर वाक्य आहे. येशू ख्रिस्त सांगतो, मी कुठलीही कोणाची साधना बिघडवण्याकरता येत नसतो. काळजीपूर्वक ऐकूया. कोणाचीही साधना भंग करण्याकरता, साधनेमध्ये बदल करण्याकरता कोणताही वक्ता, कोणताही संत बोलत नसतो. तर ती साधनेमध्ये जी कमतरता असेल, डिफिशियन्सी असेल, ती परिपूर्ण करण्याकरता तो बोलत असतो. येशू ख्रिस्त सांगतो, आय हॅव कम टू फुलफिल, नॉट टू डिस्ट्रॉय. मी कोणतंही साधन बिघडवण्याकरता आलेलो नाहीये. कोणताही वक्ता ते करत नसतो, तो शिकवत अजिबात नसतो, पण तो सुचवत मात्र नक्की असतो की काय करायचं. आणि अनेको संतांनी